रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामधला 40वा श्लोक आपण पाहत होतो. 40व्या श्लोकामध्ये कालिदास म्हणतायत विषादलुप्त प्रतिपत्ती असा त्यांनी शब्द वापरलेला आहे की विषादामुळे ज्याची प्रतिपत्ती लुप्त झालेली आहे, म्हणजे ज्याचं कर्तव्य ज्ञान हे लुप्त झालेलं आहे, म्हणजे जो किंकर्तव्य मूढ झालेला आहे, काय करावं हे ज्याला सुचत नाही, असं त्यांनी रघुचं वर्णन केलेलं आहे. कशामुळे तर इंद्राने अश्वमेध यज्ञाचा घोडा पळवून नेला आणि तो अश्वमेध यज्ञाचा घोडा पळवून नेल्यामुळे रघु हा जो युवराज होता त्या घोड्याचं रक्षण करणारा त्याला विषाद झालेला आहे, त्याला आणि त्याच्या सैन्याला पण, सैन्य त्याचं जे होतं सगळं त्या सैन्याला सुद्धा विषाद झालेला आहे. पण मुख्यतः इथं रघु असं इथं वर्णन केलेलं आहे आणि त्याची आपण चर्चा करत होतो की विषाद लुप्त प्रतिपत्ती म्हणजेच विषादाने नाही का ज्याची कर्तव्य मूढ स्थिती झालेली आहे. तर विषादावरती आपण चर्चा करत होतो. विषादामध्ये आपण क्रमाक्रमाने नाही का विषाद कशाला म्हणतात, विषाद म्हणजे दुःख आणि विषाद यांच्यामध्ये काय फरक आहे, विषाद हा कसा वस्तुनिष्ठ आनंदाकडून आत्मनिष्ठ आनंदाकडे किंवा आत्मिक सुखाकडे घेऊन जातो, त्याला विषाद म्हटलेलं आहे. आणि विषाद हा मोक्ष मार्गाची कशी एक पायरी आहे, मोक्ष मार्गाची पहिली पायरी म्हणजे विषाद कसा होतो, त्याचप्रमाणे विषाद हा भक्तीमध्ये सुद्धा कसा, भक्तीचा सुद्धा पाया किंवा भक्तीची सुद्धा एक सगळ्यात खालची पायरी म्हणता येईल आपल्याला, ती म्हणजे विषाद असू शकतो. या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन केलं आणि मग विषादामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत त्यांची आपण चर्चा करत होतो. विषादामध्ये हीन पुरुषत्व, सर्वत्र अनियंत्रितता, ईश्वराचा अभाव किंवा ईश्वर सत्तेचा अभाव, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्सेस नाही का, गंड किंवा आळस, अज्ञान, या सगळ्या गोष्टी विषादाने येत जात आहेत. अज्ञानासोबतच विषादाने अहंकार सुद्धा वाढतो, इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. चांचल्य वाढते हे सुद्धा पाहिलेलं होतं की या गोष्टी विषादाने कशा कशा येत आहेत. आणि त्याच्यातच पुढे विषादाने अविद्या सुद्धा येते. अविद्या म्हणजेच ज्याला आपण म्हणूया की माया, एक प्रकारची माया, ही माया सुद्धा त्या विषादामुळेच उभी राहते. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. माया म्हणजे काय, आपण असं खूप मोठा शब्द सध्या माया म्हणजे घेऊ नका. माया म्हणजे कसं की समजा आपण काहीतरी दुःखामध्ये बुडालेलो असतो, आपण ज्यावेळेस दुःखाच्या सागरामध्ये, ज्याला आपण शोकसागर म्हणूया किंवा असं काही, तर त्यामध्ये ज्यावेळेस आपण बुडालेलो असतो नाही का, त्यावेळेस आपल्याला समोरच्या जगामध्ये काय चाललेलं आहे ही गोष्ट अजिबात लक्षात येत नाही. नाही का, एखाद्याला आपण विचारलं ना, अरे तू एवढा वेळ इथंच बसला होतास, मग तू इथून जाताना पाहिलास का या व्यक्तीला, ती त्याच्या डोळ्यासमोरून गेली सुद्धा असेल व्यक्ती, पण तो म्हणतो नाही, माझं चित्त जागेवर नव्हतं आणि त्यामुळे मला माहित नाहीये, माझे डोळे तिकडे होते पण माझ्या चित्तामध्ये शोक, दुःख या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत, खिन्नता. आणि त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस ही खिन्नता येते, ज्यावेळेस हे दुःख येतं, ज्यावेळेस विषाद होतो, त्यावेळेस इंद्रियांवरचा ताबा सुटतो. आणि इंद्रियांवरचा ताबा सुटला की माझ्यासमोर कोण आले आहे, माझ्याशी कोण बोलत आहे, मी काय करतो आहे, या गोष्टींचं भान अजिबात उरत नाही. म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीने जरी आपण याचा अभ्यास केला तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. सामान्य गोष्ट ही की दुःख झालं रे झालं की त्याच्यामधून
समोरच्या ज्या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया असतात, मग त्या कर्मेंद्रियांच्या असोत किंवा ज्ञानेंद्रियांच्या असोत, त्यांचं भान उरत नाही किंवा त्यांच्यावरचं नियंत्रण हळूहळू नष्ट होत. आणि यालाच माया एक प्रकारे आपण म्हणू शकतो. ही आपल्यासाठीची दुःखातून आलेली, नाही का, दुःखातून आलेली अविद्या. पण विषादातून आलेली अविद्या ही वेगळी. ही आपल्या दुःखातून आलेली अविद्या आहे. आपल्याला साधं छोटं आपले काय भौतिक दुःख असतात सगळे. परीक्षेत नापास झाला, लग्न मोडलं, मुलगी पळून गेली, नाही का, अमुक अमुक कोणीतरी जवळचा व्यक्ती वारला. ही जी सगळी दुःख आहे, ही सगळी भौतिक दुःख आहे. पण या भौतिक दुःखांनी सुद्धा, नाही का, आपण बसलेलो असतो शोकसागरामध्ये आणि आपल्या डोळ्यासमोरून माणसं येऊन जातात. पण म्हणजे खरा तो प्रसंग जो असतो की एखाद्या घरात कोणी वारलेलं असतं आणि त्या घरात ज्यावेळेस ती मृत पार्थिव तिथं ठेवलेलं असतं ते, आणि त्याच्याजवळ त्याचे एकदम जे जवळचे असतात, अगदी त्याच्या घरातले व्यक्ती, ते तिथं बसलेले असतात. आणि बाहेरचे व्यक्ती येऊन एक 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 येऊन त्यांना नमस्कार करून काहीतरी सांत्वन देऊन तिथून निघून जात असतात. पण ती जी व्यक्ती आहे, नाही का, समजा एखाद्या स्त्रीचा नवरा वारलेला आहे ऐन तारुण्यात, आणि तो त्या नवऱ्याचं पार्थिव तिथे ठेवलेले, स्त्री त्याच्याजवळ रडते आणि तिला सगळेजण येऊन एक एक जण सांत्वन देत आहेत, कोणी काय कोणी काय. पण तिला एकही गोष्ट त्यातली लक्षात राहत नाही. नंतर विचारा तुम्ही, असं आता हे काय करणं चुकीचंच आहे, पण असा विचार करून बघा की तिथे काय स्थिती होत असणार आहे मनाची. काहीतरी आठवत असेल का नंतर की मला कोण येऊन भेटून गेलंय, कोण नाही आलेलं आहे. आणि ही गोष्ट जी आहे ना, ती जशी खूप दुःखामध्ये होते ना, तितकीच खूप आनंदामध्ये सुद्धा होते. ज्यावेळेस माणूस खूप आनंदात असेल, त्या आनंदाच्या क्षणात सुद्धा हीच गंमत होते. ज्या मुलीचं लग्न असतंय ना, तिचे आई वडील, नाही का, वरमाय वरबाप म्हणू आपण, तर ते जे सगळे आहेत अख्ख्या लग्न मंडपाभर जिकडं तिकडं ते फिरत असतात. त्या दिवशी त्यांना खूप काम असतात. आणि एवढ्या कामामध्ये, एवढ्या गोंधळामध्ये, आता आमच्या इकडं तर ती पद्धत असते अशी, 2000च्या पेक्षा कमी लोक लग्नाला येतच नाही. आता 2000 पेक्षा कमी लोक लग्नाला आलेच नाही तर 2500, 3000, कुठं 4000 एवढे लोक लग्नाला येतात. आता एवढे लग्नाला आल्यानंतर त्यातला कोण भेटून गेलाय आणि कोण भेटायचा बाकी आहे, कोण आला कोण नाही आला, ह्याच्यातलं काही भान त्यांना उरत नाही. का? कारण ते त्यांच्या कामामध्ये असतात आणि त्या कामामधून एक त्यांना आनंद असतो की आज माझ्या मुलीचं लग्न आहे. खूप मोठा आनंदाचा क्षण असतो. आणि त्यावेळेस मात्र मग समोर कोण येऊन भेटून जातंय काहीही कळत नाही. मग ते नंतर घरी आल्यानंतर 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ते व्हिडिओ शूटिंग सगळं पाहत राहतात की हा अमका अमका पण आला होता बरं का, हो तमका तमका पण आला होता, हो हा काय माझ्याशी बोलत होता तिथं आणि मला वाटलं हा आलाच नाहीये. म्हणजे काय झालं, तो माणूस येऊन 2 मिनिटं, नाही का, आता लग्नाचा जो दिवस आहे त्या लग्नाच्या दिवसामध्ये जर एखादी व्यक्ती 2 मिनिटं बोलते म्हणजे तिला आपण खूप वेळ दिला असं समजावं. वरमाय आणि वरपित्यांनी 2 मिनिट म्हणजे खूप वेळ झाला तो त्या दिवशी. आणि तेवढा वेळ आपण त्याला दिलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला लक्षात नाहीये की ही व्यक्ती आपल्याला भेटून गेली आहे, ही व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात येऊन गेली आहे. अजिबात लक्षातच येत नाही आपल्याला काही. आता हे जे प्रसंग आहेत की अगदी सुखामध्ये सुद्धा आणि अगदी दुःखामध्ये सुद्धा की अविद्या उभी राहू शकते. आता सध्या आपण सुखातून काय राहते त्याच्याकडे जाऊया नको, पण दुःखामध्ये, की दुःखामध्ये मात्र ही अविद्या उभी असते, माया. म्हणजेच त्या इंद्रियांवरती एक प्रकारचं सावट येतं, इंद्रियांवरती एक प्रकारची सावली उभी राहते, एक प्रकारचा पडदा उभा राहतो की जेणेकरून
ते इंद्रिय तर सगळी कामं करत आहेत, पण त्या इंद्रियांनी केलेल्या कामाचं सेन्सेशन हे बुद्धीपर्यंत जात नाही. कारण बुद्धीने सध्या ते दुःख उचललेलं असतं. त्या दुःखाशिवाय बुद्धीला जगात दुसरी कोणतीही श्रेष्ठ गोष्ट या क्षणाला वाटत नाही. अशी गंमत असते. म्हणून मग या दुःखातून ही अविद्या उभी राहते. तशीच विषादामधून अविद्या उभी राहते. ज्यावेळेस विषाद उभा राहतो त्यावेळेस काय होतं, कारण आधीच सर्वत्र अनियंत्रितता त्याला वाटत असते, सर्वत्र परमेश्वराचा अभाव वाटत असतो, किंवा इतर प्रकारचे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते उभे राहिलेले असतात. अज्ञानाची खूप मोठी झालर त्याच्यावरती पसरलेली असते आणि या अज्ञानाच्या झालरीमुळे हे अविद्या ही उभी राहते. माया त्या प्रत्येक कणाकणातल्या भगवंताचं अस्तित्वच त्याला दिसत नाही. आणि त्याला जिकडे तिकडे हे भौतिक जगच दिसायला लागतं. म्हणून ही अविद्या, ज्याला माया म्हणूया, ती माया उभी राहते. अर्जुनाची गंमत पण तीच झाली. अर्जुनाचे प्रश्न सगळे बरोबर होते की काय काय होणार आहे, तर जायते वर्ण संकर संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य पतंती पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रिया वगैरे वगैरे इतर सगळ्या गोष्टी. आता हे जे सगळे परिणाम आहेत, हे परिणाम कोणते आहेत? हे सगळे भौतिक परिणाम आहेत. जर तुला पुढच्या 10 पिढ्यांना सुखी करायचं असेल आणि त्याच्यासाठी आज एक पिढी मारायला लागत असेल, तर हे मारणं अयोग्य आहे का? येणाऱ्या समाजाला, भविष्यातील समाजाला जर सुखी पाहायचं असेल, भविष्यातील समाजाला जर धर्मव्यवस्थेला आचरून आपलं व्यवस्थापन करण्याची गत आपल्याला तिथं पाहायची असेल, की धर्माला योग्य असं, धर्माला अनुसरून असं आचरण ते लोक करत आहेत, ही गोष्ट जर आपल्याला पाहायची असेल आणि त्याच्यासाठी आज जर काही लोकांना मारावं लागत असेल, तर ते मारलं पाहिजे आणि त्याचे जे परिणाम येतील ते परिणाम आपण उचलले सुद्धा पाहिजेत, नाही का? त्यजेद एकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत, ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. त्यजेद एकं कुलस्यार्थे, कुळाचं रक्षण करायचं असेल आणि त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी जर एकाचा त्याग करावा लागला तरी सुद्धा चालेल, त्याचा त्याग हा केला पाहिजे. त्यजेद एकं कुलस्यार्थे कायम. ही जी गोष्ट आहे ही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. त्यजेद एकं कुलस्यार्थे. एखाद्या होडीमध्ये 10 जण बसलेले, पण त्या होडीची क्षमता जर 9 जणांचीच असेल, मग आता काय करायचं? मग 10च्या 10 जणांनी खाली बुडायचं का? नाही, त्याच्यापेक्षा एकाचा त्याग करा, एकाला द्या ढकलून खाली, म्हणजे बाकीचे 9 जण तरी वाचतील ना. हा विचार त्याच्या मागे. पण जे ममत्व असतं ते ममत्व आपल्याला या गोष्टी सोडून देत नाही आणि या ममत्वातूनच ही अविद्या उभी राहते. अविद्या उभी राहण्याचं कारण हे ममत्व आहे. सगळ्या गोष्टींमध्ये ममत्व. जी पण गोष्ट आपण पाहतो ना, काही पण असेल, ही जगातली कोणतीही गोष्ट असेल, तिच्यामध्ये आपल्याला ममत्व उभं राहतं. साधी गोष्ट आहे. आज इथं भारतात राहतोय, उद्या इथून कुठेतरी गेला, युरोपला ट्रिपला गेला, फिरायला गेल्यानंतर तिकडे युरोपात फिरता फिरता कुठेतरी त्याला एखादा छान असा दगड सापडला. आता खूप सुंदर सुंदर आहे तिकडं, स्वित्झर्लंड वगैरे काय त्या ठिकाण आहेत एक एक. समजा आता जसं आपल्या भारतात सुद्धा आहे, पण आता एकदम एवढं लांब की जिथं त्याचं आणि ममत्वाचा काहीही संबंध नाही. पण तरी तिथे गेल्यानंतर मात्र तो जो दगड दिसतो, तो दगड त्याला आपला असा वाटतो आणि
हा दगड मला पाहिजे, आणि तो अख्खी ट्रिप झाल्यानंतर पण तो दगड घरी घेऊन येतो. काय झालं, आता दगड येतो आणि शिवाय कुठला दगड आहे, युरोपातला दगड आहे. आता युरोपातला दगड याने आजपर्यंत कधी पाहिला नव्हता, पण आज जेव्हा पाहिला त्याने त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या दगडाविषयी ममत्व उभं राहिलं. दगडच शेवटी तो काय हिरा आहे खूप मोठा किंवा सोन्याचा खडा आहे अशातलाही काही भाग नाही, साधा एक दगड. फक्त तो जरासा काही त्याचा रंग वेगळा असेल, चांगला दिसत असेल, एवढाच भाग. हिरा वगैरे नाही, पाचू माणिक मोती असा नाही, साधा एक दगडच. पण तरी सुद्धा त्याच्यावरती ह्याचं ममत्व उभं राहते. त्यामुळे ममत्व उभं राहण्यासाठी काही खूप ती गोष्ट आपल्या जवळचीच पाहिजे असातला काही भाग नाही. कोणत्याही गोष्टींमध्ये ममत्व उभं राहत असतं माणसं. साध आहे, ट्रेननी चालला असेल मुंबईवरून दिल्लीला, तर मुंबईहून दिल्लीला जात असताना त्या जे काय 18-20 तास त्याची जी ट्रेन चालणार आहे, तर त्या 18-20 तासापुरतं का होईना, पण ती जी सीट असते ना, त्या सीट बद्दल त्याला इतका ममत्व उभं राहतं त्याच्यामध्ये, अजिबात तो तिथं दुसऱ्याला कोणाला बसूनही देत नाही, काहीच करू देत नाही. ही सीट माझी आहे, त्या सीटवर मी लोळेल, झोपेल, काही करेल, पण इथं तिसऱ्याला बसून देणार नाही. मग ती सीट नाही का, एवढं तो बाकी इतर ठिकाणी पण कुठं स्वच्छ ठेवत नसेल, एवढी ती सीट साफ करत राहणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. का बरं, तिच्या त्या 18 तासाच्या प्रवासामध्ये सुद्धा त्या सीट बद्दल ह्याच्या मनामध्ये मात्र ममत्व उभं राहील. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचं ममत्व आहे, मग त्या ममत्वामध्ये काही क्षणिक आहे, काही दीर्घकालिक आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आता ममत्वामध्ये आपण नको जायला, पण या ममत्वामुळे ही अविद्या उभी राहते, ही माया उभी राहते. कोणतीही गोष्ट दिसली की ती माझीच समजतो मी. अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजम. अशनम मे वशनम मे वसनम मे हे सांगितलेले. खाद्यपदार्थ कोणाचे आहेत, काही खायला आणलं की ते माझे, अशनम मे. वसनम मे, कपडे माझेच आहेत, अजिबात नाही, माझे कपडे दुसऱ्याला देणार नाही. अशनम मे वसनम मे जाया मे, बायको कोणाची आहे, माझी, अजिबात तिला मी दुसऱ्याशी बोलू देणार नाही, तिला दुसऱ्याकडे पाहू देणार नाही, काही करू देणार नाही, दुसऱ्याला पण तिच्याशी बोलू देणार नाही, अजिबात नाही. का, माझी बायको. अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे, भावंड बंधुवर्ग जे असतील, सगळे बंधू बांधव असतील, हे सुद्धा माझे. प्रत्येक ठिकाणी हे ममत्व उभं राहतंय. म्हणजे अगदी निर्जीवांपासून सजीवांपर्यंत, नाही का. म्हणजे अशनम मे वसनम मे पासून जाया मे बंधुवर्गो मे, म्हणजे निर्जीवांपासून सजीवांपर्यंत सगळ्यांमध्ये आपलं ममत्व उभं राहते कायम. आणि त्या ममत्वाशिवाय आपलं जग चालतच नाहीये पुढं. आणि मग असं जर चित्र असेल तर इति मे मे कुर्वाणम, असं सारखं मे 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 मे, नाही का, माझं माझं माझं, असं मे मे करणारा जो बोकड आहे, नाही का, पुरुषाजम, पुरुष रूपी बोकड, मे मे करणारा हा जो पुरुष रूपी बोकड आहे. काही विचारा ना त्याला, माझा बँक बॅलन्स, माझी फॅक्टरी, माझा धंदा, माझी नोकरी, काहीही कोणत्याही गोष्टी, माझी गाडी, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं ममत्व उभं राहतंय. असं कायम मेमे करणारा हा जो पुरुष रूपी बोकड आहे त्याला कालवृको हन्ति पुरुषाजम. कालवृक, काळ रूपी जो लांडगा आहे, तो काळ रूपी लांडगा मात्र त्या बोकडाला मग मारून टाकतो, नाश करतो त्याचा. कालवृको हन्ति, काळ रूपी बोकड, काळ रूपी लांडगा त्या पुरुष रूपी बोकडाला मात्र मग मारून टाकतोय. मग याला काही जीवन म्हणायचं का? आजपर्यंत असे करोडो बोकड येऊन मरून गेले, मे 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 करणारे.
पण अत्री अनुसया कधी झालेले, वसिष्ठ अरुंधती कधी झालेले, ऋचिक असतील, भरद्वाज असतील, व्यास असतील, हे सगळे लोक कधी झालेले, पण आजपर्यंत सुद्धा काळरूपी लांडगा त्यांना स्पर्श सुद्धा करू शकलेला नाहीये. उलट त्या काळरूपी लांडग्यावरती हे सगळे लोक स्वार झालेले आणि त्याला आपल्या नियंत्रणात ठेवलेले आहे त्यांनी. कालो वा कारणं राज्ञो राजा वा काल कारणम इति ते संशयोक्ष्माभृत राजा कालस्य कारणम. तो राजा कालस्य कारणम. राजा हा काळाचा म्हणजे जे व्यवस्था आहे, समाज आहे, त्याचा नियंत्रक असला पाहिजे. काळाच्या नियंत्रणात जर आपण आलो तर आपलं अस्तित्वच संपणार. आणि जर त्या काळावर स्वार व्हायचं असेल तर यांच्यासारखं आपलं जीवन बनलं पाहिजे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्याम, रुक्मांग, गदार्जुन, वसिष्ठ, विभीषण आदी या सगळ्या लोकांसारखं आपलं जीवन झालं पाहिजे. तर ही अविद्या दूर होईल. पण आपल्या इंद्रियांवरती, आपल्या बुद्धीवरती, मनावरती, चित्तावरती प्रत्येक ठिकाणी ही अज्ञानाची झालर पसरलेली आणि त्याच्यामुळे त्याच्या पलीकडचं जग आपल्याला दिसत नाहीये. त्या प्रत्येक वस्तूमधलं भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाहीये. आज जगामध्ये जे सगळे वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट, त्यांनी खूप मोठा प्रयोग केला आणि गॉड पार्टिकल शोधून काढला. त्यांनी गॉड पार्टिकल त्याला म्हटलेलं. त्यांनी हा गॉड पार्टिकल शोधून काढला. कुठून? मग त्यांना मान्य झालं ज्यावेळेस एवढा मोठा सेटअप लावला, सगळं संशोधन केलं आणि मग त्यातून ते अस्तित्व त्यांना दिसलं. त्या दिवशी मान्य झालं की हो, आज गॉड पार्टिकल नावाची काहीतरी गोष्ट आहे. पण गॉड पार्टिकल नावाची काहीतरी गोष्ट आहे ही विज्ञानाला सिद्ध करण्यासाठी आज एवढे अब्जावधी आणि त्याच्यापेक्षाही जास्त, अजून ती संख्या सुद्धा आपल्याला मोजता येणार नाही, इतके पैसे खर्च केलेले आहेत, इतकं मनुष्यबळ वापरलेलं आहे, इतकी भौतिक साधन संपत्ती वापरलेली आहे आणि इतके वर्ष त्याच्या मागे घालवलेले आहेत. तेव्हा त्यांना ही गोष्ट सिद्ध झाली की गॉड पार्टिकल. पण हा जो गॉड पार्टिकल नावाची गोष्ट आहे, ही गॉड पार्टिकल आपल्या ऋषी मुनींना आधीच त्याचं ज्ञान झालेलं होतं. मग ते कणाद असतील, कपिल असतील, या सगळ्या ऋषींनी त्यांचे ग्रंथांमध्ये या गोष्टी आधी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे कोणते लॅबोरेटरीज होत्या, कोणते सेटअप्स होते त्यांच्याकडं की जेणेकरून एवढ्या मोठमोठ्या मायक्रो 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 नाही का, एवढ्या दुर्बिणी त्यांच्याकडे कुठून होत्या, कुठून त्यांनी या गोष्टी पाहिल्या असतील आणि कुठून त्या गोष्टींमधल्या भगवंताचं अस्तित्व, अणुमधला सुद्धा भगवंत त्यांनी पाहिला असेल. ऍटमिक एनर्जीचा शोध आपण आत्ता लावला म्हणतोय, पण हा ऍटमिक एनर्जीचा शोध आपल्याला अणु आणि रेणू, परमाणू नाही का, परमाणूची संकल्पना आपल्याकडे मध्ये होती. म्हणजे आज ऍटमिक एनर्जीचा शोध लावल्यानंतर अणूचा विस्फोट आपण केला आणि खूप जगाला आनंद झाला. अरे वा, आता आण्विक विद्युत निर्माण झालेली आहे, आण्विक ऊर्जा आहे, मग त्याच्यावरती इतर सगळे आपले इंजिन्स असतील, मशीन्स असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, या सगळ्या चालवता येतील आणि मग हळूहळू आपलं जी भौतिक प्रगती आहे ती आपण या विज्ञानाने साध्य करू शकतोय. याचा जगाला खूप आनंद झाला की आपण ही भौतिक प्रगती साध्य करण्यासाठी विज्ञानाचा वापर करतोय. तर खऱ्या अर्थानं विज्ञान हे उपयोगाचं आहे. विज्ञान म्हणजे काय? विशिष्ट ज्ञानम. विशिष्ट ज्ञान, विज्ञान म्हणजे काही वेगळं नाही. मग आता हे जे विज्ञान आहे, हे विज्ञान आपल्या इथं आधी पण होतं. अणू तर नाही, आपल्या इकडं परमाणूची संकल्पना होती. नाही का, अणू आहे, द्व्यणू आहे,
रेणू आहे, परमाणू आहे, या सगळ्या संकल्पना आपल्या इकडे शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टींचा विचार भारतीय संस्कृतीने आधीच करून ठेवलेला आहे. वैदिकांनी त्याच्यासाठी आपलं अख्खं जीवन घालवलेलं आहे. आपल्याला वाटतं ऋषी म्हटले की काहीतरी दाढी वाढवून जटा वाढून बसलेले आहेत, माळा फिरवत बसलेले आहेत आणि देवदेव देवदेव करतायत. ऋषींनी ही सगळी कामं केलेली आहेत. यांना खऱ्या अर्थानं ऋषी म्हणतात. मग ऋषी एक वैज्ञानिक सुद्धा असू शकतो, ऋषी एक डॉक्टर सुद्धा असू शकतो, ऋषी एक इंजिनियर सुद्धा असू शकतो. आर्यांची जर ज्याला आपण अभियांत्रिकी म्हणूया, इंजिनिअरिंग, तिचा जर आपण अभ्यास करायला गेलो ना तर असं वाटेल की आजच्या काळात आपण काय इंजिनिअरिंग अभ्यासतोय. इतक्या 21 शतकात पुढे आलेली आहेत आणि त्याच्या मागे म्हणजे इसवी सन पूर्व 3000 वर्ष कोणी म्हणतंय, कोणी 3.5 म्हणतंय, कोणी 4 म्हणतंय. आता ते आकडे वेगवेगळे, पण अगदी त्या काळामध्ये सुद्धा इतकी प्रगत अभियांत्रिकी होती. हे कशावरून? हे काम कोणी केले? ही कामं पण या ऋषींनीच केलेली आहेत. त्यांना ऋषी म्हटलेले. ऋषी म्हणजे फक्त देवदेव आणि अध्यात्म सांगणारा ऋषी असं नाही. भौतिक क्षेत्रामध्ये सुद्धा तो वरती जाऊ शकतोय, पण फक्त भौतिक क्षेत्रामध्ये प्रगती करणारा ऋषी म्हणत नाही. त्याने भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक तीनही गोष्टींमध्ये प्रगती केलेली आहे, त्याला ऋषी म्हटलेलं आहे. तो खरा ऋषी. आणि म्हणून या भौतिकतेच्या पलीकडे असणारं जे जग आहे त्या जगाकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. ऋष्यती संसारस्य पारं दर्शयति इति ऋषी. या संसाराच्या पलीकडे जो पाहू शकत होता त्याला ऋषी म्हटलेलं आहे. आज आपण संसाराच्या पलीकडे कुठं बघतोय? आज एक नीती आपण आणली की उद्या दुसऱ्या दिवशी ती नीती बदलायला लागते आपल्याला. एवढी तर आपली मोठी दृष्टी असते, एवढा तर आपला मोठा दृष्टिकोन आहे. म्हणजे हे इतका आपण एक सुंदर हा खेळ मांडलेला आहे ना आत्ताच्या काळामध्ये. तर कायम एकाने नीती बनवायची, दुसऱ्याने ती तोडायची, तिसऱ्याने परत पुढची नीती आणायची. चालू रोज रोज बदल, दिने दिने नवन नवम, नाही का? नको तिथं कशाला दिने दिने नवन नवम. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जर आपली शिक्षण प्रणाली पाहिली तर किती वेळा ही शिक्षणाची नीती बदलली असेल प्राचीन काळात. पण आज दर दुसऱ्या वर्षी काहीतरी नियम बदलतोय, दर दुसऱ्या वर्षी अभ्यासक्रम बदलायला लागतोय, दर दुसऱ्या वर्षी काहीतरी गोष्टी बदलाव्या लागतात. बदल हा पाहिजे, बदल हा आवश्यक आहे, पण मूलभूत काहीतरी गोष्टी पाहिजेत की नाही तिथं. या मूलभूत गोष्टीच नष्ट होत चाललेल्या आहेत. प्राचीन काळाचा अभ्यास करून पहा, किती ठिकाणी ही नीती बदललेली दिसते आपल्याला. अजिबात नाही. एकदा एक शिकवलेला धडा तो कायम तसाच राहिला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल झालेला नाही पाहिजे. असा धडा आपल्याला निर्माण करता येईल का? नाही. मग आम्हाला वाटतं नाही, काळानुसार बदलत गेलं पाहिजे. का बरं? तैत्तरीय उपनिषदातली शिक्षावल्ली जर आपण वाचली किंवा अजून इतरही ठिकाणी जिथं जिथं शिक्षणाबद्दल प्राचीन काळात सांगून ठेवलेलं आहे, ते आज जरी तसं तसं इम्प्लिमेंट केलं ना तरी त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला दर 4 वर्षांनी, दर 10 वर्षांनी नीती बदलाव्या लागतात. मग आपल्याकडे तो दृष्टिकोन आहे का? साधा 5 वर्षांनंतरच बघता येत नाही आपल्याला आणि मग आपण स्वतःला ऋषी म्हणून घ्यायचं. त्यांचा हा दृष्टिकोन होता.
ऋषी ज्यावेळेस लिहितायत, ऋषी ज्यावेळेस सांगतायत, त्यावेळेस ते त्रिकालाबाधितच सांगतायत. कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही व्यक्तीमध्ये ही जर तत्व मला द्यायची असतील, ही जर तत्व मला उभी करायची असतील, तर त्यामध्ये अजिबात बदल करता कामा नये. गीतेने सांगितलेलं एक तरी वाक्य आजपर्यंत बदलायची हिंमत झाली आहे का कोणाच्याच? शक्यच नाहीये. कारण का? कारण ही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीने सांगितलेलं आहे. त्याला दूरदृष्टी असलेला म्हणतात. मग तो कलियुगात का असे ना, द्वापरमध्ये असे ना, त्रेतामध्ये असे ना, की सत्यामध्ये असे ना, कोणत्याही युगात असेल, त्याला दूरदृष्टी म्हटलेलं आहे. आणि मग अशी ज्या लोकांची दृष्टी असेल तेच या मायेच्या पलीकडे पाहू शकते. म्हणूनच पुष्यती संसारस्य पारं दर्शयति इति ऋषी. या विषादाला पार करून ते लोक पुढे गेलेले. पण अर्जुन हा आपल्या सामान्यांचं प्रतीक आहे, त्यामुळे अर्जुन पण आपल्यासारखाच आहे तिसाठी. ठीक आहे, आता मला एवढा शोक झालेला आहे, एवढा विषाद झालेला आहे, आणि त्याच्यातून ही अविद्या आहे, मला धर्म काय आहे हे कळतच नाहीये. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता. विषादानंतर काही काळापुरता हा जो तामसिकपणा आलेला असतो, त्या तामसामुळे ही जी अविद्या आहे ती अविद्या बळावत जाते. भगवंताचं अस्तित्वच त्याला दिसत नाही. त्याच्या मागचं कर्तृत्व, त्याच्या मागचा कर्ता, या गोष्टीच आपोआप विसरून जातो मनुष्य, आणि त्या मायेमध्ये गुरफटून जातो. मग त्याला पुढच्या जगातलं काहीही दिसत नाही. आज आहे तो क्षण तो सुखी करायला लागतो. तू आत्ता सुखी होशील, पण आत्ताच्या सुखामुळे जर उद्या दुःखी झालास तर विद्यार्थ्याला आपण किती वेळा सांगतो, अरे अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. का? आज जर तू अभ्यास केला नाहीस आणि आज जर तू सुखाची अपेक्षा ठेवलीस तर उद्या मात्र तुझ्या वाट्याला दुःखच येणार आहे. हे काय नाही सांगतो आपण प्रत्येकाला, नाही का? सुखार्थी न कुतो विद्या, कुतो विद्यार्थी न सुखम. कायम ही गोष्ट आपण सांगत असतो. मग तीच गोष्ट आहे, अर्जुनाची पण तीच गत झाली होती की त्याला आज सुख पाहिजे होतं, आज त्याला हे दुःख नको होतं. की नाही, मी कशाला ह्यांना मारू, त्यांना मारू नको, मला राज्य नको, काहीच नको, काहीच नको, मी चाललो वनात, मी चाललो जंगलात, मी घेतो संन्यास. शेवटपर्यंत त्याचा हा विषय डोक्यातून गेलेलाच नाहीये. 5व्या अध्यायात तर त्यांनी विचारलं, संन्यासस्ते महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. तो परत शेवटी परत 18व्या अध्यायामध्ये गेल्यावर पण तिथं म्हणतोय, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंससी यत् श्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मग तो त्यावेळेस विचारतोय परत, कुठं 18व्या अध्यायामध्ये गेल्या होती, एवढे त्याच्यानंतर सगळे अध्याय सांगितलेले आहेत. 11व्या अध्यायामध्ये तो म्हटलेला पण आहे की मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म संज्ञितम यत् वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. अरे देवा, तुझे आता जे काही सांगितलेलं आहेस ना, त्या सगळ्यांनी माझी बुद्धी व्यवस्थित शार्प झालेली आहे, तिच्यावरचा कचरा दूर झालेला आहे, माझा मोह नष्ट झालेला आहे. मोहोयम विगतो मम, मोह पण निघून गेलेला आहे, आणि आता माझ्या डोक्यात चांगला प्रकाश पडलेला आहे. ही गोष्ट 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतोय तो. आता प्रकाश पडलेला आहे, पण तरी मग काय गंमत होतंय पुढं, की शेवटी तो 18व्या अध्यायात परत म्हणतोय त्याला की अरे देवा, हा जो संन्यास आहे आणि हे जे कर्म आहे, नाही का, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगंच शंससी यत् श्रेय एतयोरेकम. ह्या दोनपैकी जे काही माझ्यासाठी श्रेयकारक आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे, मला अजून पण ती गोष्ट कळलेली नाहीये की माझ्यासाठी संन्यास योग्य आहे की कर्म योग्य आहे. त्याला आधी कर्मयोग सांगून झालेला आहे.
ज्ञान कर्म संन्यास योग पण सांगून झाले, सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या, पण तरी आता त्याला परत हा प्रश्न पडलेला आहे. का? जोपर्यंत ती अविद्या जात नाही तोपर्यंत हे प्रश्न कायम उभे राहणार. म्हणून हे कुठून आलेलं आहे? ह्या सगळ्याचा उगम त्या विषादामधून. तर त्याला विषाद झाला नसता तर हे प्रश्न सुद्धा पुढे पडलेच नसते ना. रणांगणावर इतर सगळे लोक उभे होते लाईनीमध्ये, 18 अक्षौहिणी सैन्य उभे होतं. 18 अक्षौहिणी सैन्यापैकी फक्त या एकालाच प्रश्न पडलेला आहे. 18 अक्षौहिणी म्हणजे किती संख्या होते हे नंतर बघा, की एवढे लोक त्या रणांगणावर उभे होते, पण त्याच्यापैकी एकालाच प्रश्न पडलेला आहे. आणि बाकीच्यांना पण प्रश्न पडले होते. बाकीच्यांना काय प्रश्न पडले? ह्यांनी रथ का बरं मध्ये नेलाय, ह्यांनी का बरं युद्ध थांबवलंय, ह्यांची काय चर्चा चालली आहे, ह्यांची काय गडबड चालली आहे, हे प्रश्न बाकीच्यांच्या डोक्यात आहेत. नाही का? आपली गंमत पण तशीच होते. रणांगणावरचे जे बाकीचे उभे आहेत ना लोक, त्यांच्यासारखी गंमत आपली. आपल्या डोक्यात हे नको ते काय झालं, आपण कांदे बटाटे म्हणूया ते भरलेले असतात कायम. का बरं मध्ये येऊन थांबलाय, मग रथ मध्येच का आणला, मग तो खालीच का उतरला, मग त्याने हातच का जोडले असतील, मग काय झालं असेल, मग त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल. इथे एवढं ऊन तापतंय नाही का, हरियाणामध्ये ते लोक होते कुरुक्षेत्रावर. काही कळतं का नाही यांना? सगळेजण इथं रणांगणात येऊन उभे आहेत. सकाळी सकाळी आता हळूहळू सूर्य वर यायला लागलाय, ऊन तापत चाललंय, पटापट लढाई सुरू करायची. का बरं थांबलेत काही कळेना. युद्धाचा शंका अजून वाजवलेला नाहीये. नाही, युद्धाचा शंका वाजवलेला आहे, पण युद्धाचा शंका वाजवल्यानंतर पण यांचा हा मूर्खपणा काय चाललाय. युद्धाचा शंका तर सगळ्यांनी वाजवलेले आहेत नाही का. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मौ महाशंकम भीमकर्मावृकोदर अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुलसहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथ दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित द्रुपदो द्रौपदेयाश्च. नाही काय, सगळ्यांनी शंख वाजून झाले, सगळ्या गोष्टी झाल्या दोन्ही पक्षांनी नाही का. तिकडे भीष्मांनी पण तत्स संजनयन हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंह नाद विनोद्योच्चै शंखन दद्मौ प्रतापवान. नाही का, सगळ्या गोष्टीमध्ये दोन्हीकडून शंख वाजून झाले, सगळ्या झाल्यात. आणि मग हे दोघं मध्ये येऊन काय करतायत आता? हे नको ते प्रश्न बाकीच्यांच्या डोक्यात, हे कांदे बटाटे भरलेले, पण अर्जुनाच्या डोक्यात मात्र विषादानंतर हे सगळे प्रश्न उभे राहिलेले. म्हणून विषाद हे खूप महत्वाचं रसायन आहे. तर त्या विषादातून ही अविद्या बाहेर पडलेली. विषादामधून एक प्रकारची अभूती बाहेर पडते. अभूती, अभूती म्हणजे काय? एक प्रकारचं दारिद्र्य, एक प्रकारची कंगाली, दरिद्रता. ही उभी राहते विषादातून. प्रत्येक गोष्टीची दरिद्रता उभी राहते. चित्ताची, मनाची, बुद्धीची, प्रत्येक गोष्टीची दरिद्रता तिथं उभी राहते. हे दारिद्र्य उभं राहतं. कशाचं दारिद्र्य? ज्ञानाचं दारिद्र्य असतं तिथं. त्या गोष्टींचं ज्ञानच त्याला होऊ शकत नाही, त्या गोष्टींपर्यंत त्याची बुद्धी पोहोचूच शकत नाहीये. हे दारिद्र्य त्या विषादातून उभं राहतंय कायम. म्हणजे एकदा माणूस दुःखामध्ये बुडाला, साध आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा, की दुःखामध्ये बुडाला रे बुडाला की दारिद्र्य यायला लागतं. दारिद्र्य म्हणजे कोणतं? आर्थिक दारिद्र्य म्हणत नाही, वैचारिक दारिद्र्य, भावनिक दारिद्र्य, आंतरिक दारिद्र्य, अनुरागातलं दारिद्र्य, ह्या सगळ्या गोष्टी, हे दारिद्र्य उभं राहतं. वित्त, पैसा, धन, संपत्ती याच्यातलं दारिद्र्य म्हणत नाही. ती विषादातून हे जे दारिद्र्य उभं राहिलेलं आहे, कशाचं? ज्ञानाचं दारिद्र्य. कारण तो अज्ञानी झालेला आहे. ही ज्ञानाची दरिद्रता आहे.
जाणीवेची दरिद्रता आहे, त्याची जाणीव नष्ट होते त्यावेळेस. त्याला आपण सेन्सेशन म्हणूया. कशाचं सेन्सेशन? कशाची जाणीव? भगवंताची जाणीव. त्याची दरिद्रता येते, त्याला ती जाणीव नष्ट होते. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हे जे आहे त्याला जाणीव म्हणतात. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे, याला जाणीव म्हणतात. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णौक्षी विषय, याला जाणीव म्हणतात. गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, याला जाणीव म्हणतात. ही जी सगळी जाणीव आहे, या जाणीवेची दरिद्रता आलेली. विषादानंतर या जाणीवेची दरिद्रता येते, या जाणीवेचं दारिद्र्य येते. खूप म्हणजे विषाद हा खूप मोठा विषय तसा पाहायला गेलं तर. आपल्याला वाटेल परत इथं काय आपण रघुवंश शिकतोय का विषाद शिकतोय. पण रघुवंश शिकणं हे आपलं मुख्य ध्येय नाहीये. रघुवंश शिकणं हे आपलं साधन आहे आणि साध्य ही भारतीय संस्कृतीची विचारधारा आहे. गीता, वेद, पुराण, उपनिषद यांचे जे विचार आहेत ते समजून घेणं, त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याचा अभ्यास करणं आणि ते गुण मला माझ्या जीवनात उतरवता यावेत, ह्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. बोलणारा बोलून प्रयत्न करतोय, ऐकणारा ऐकून प्रयत्न करतोय. मी बोलल्यानंतर ती गोष्ट माझ्या जीवनात उतरवण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे आणि मी ऐकल्यानंतर ती गोष्ट माझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. अशी वक्त्याची आणि श्रोत्यांची भूमिका पाहिजे, तर त्याला वक्ता म्हणतात. ते प्रयत्नांची सुरुवात दिसली पाहिजे, हे प्रयत्न सुरू झाले पाहिजे, तर त्याला श्रोता म्हणतात. नाही तर आज समाजामध्ये बघतो आपण, वक्त्यांची पण कमी नाही आणि श्रोत्यांची पण कमी नाहीये, पण त्यांच्या जीवनामध्ये हे तत्वच निघून गेलेलं आहे. वक्ता बोलतोय फक्त दुसऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी. वक्ता फक्त विनोदामध्ये रंगलेला आहे. वक्त्याला विनोदाशिवाय दुसरं काही नकोय आणि श्रोत्यांना सुद्धा विनोदाशिवाय दुसरं काही नकोय. प्रत्येकाच्या जीवनात फक्त आणि फक्त विनोदाला महत्व राहिलेलं आहे. जो खूप छान विनोद करत असेल तो सगळ्यात श्रेष्ठ वक्ता. ज्याच्या वक्तृत्वामध्ये विनोद नसेल त्याला वक्ता म्हणतच नाही आम्ही. व्याख्याच बदललेली आहे वक्त्याची. आम्ही काय हे जे सगळे श्रेष्ठ वक्ते होऊन गेलेले असतील, आज शंकराचार्यांसारखा व्यक्ती भारतात शोधून सापडणार नाही. त्यांनी ज्यावेळेस संपूर्ण भारत भ्रमण केलं असेल आणि संपूर्ण दिग्विजय, त्यांचा शांकर दिग्विजय वाचण्यासारखा आहे. संपूर्ण शांकर दिग्विजयाचा अभ्यास करण्यासारखा आहे. तो जो शांकर दिग्विजय आहे, त्या शांकर दिग्विजयामध्ये काय हे विनोद सांगत फिरले होते का? आणि त्यांनी विनोद सांगितले म्हणून लोकांनी त्यांच्या पायावरती लोटांगण घेतलं होतं का? त्यांनी त्यांच्या गळ्यात माळा घातल्या होत्या का? हा वक्ता म्हणू शकत नाही. तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, या सगळ्यांनी कीर्तनं केली होती. हे लोक गावोगावी विनोद सांगत फिरले होते का? लोकांचं मनोरंजन करण्यासाठी हे लोक गेले होते का? ते जे फिरत होते त्यांचं फिरणं हे भक्तीसाठी होतं. त्यांच्या फिरण्याच्या पायामध्ये भक्ती होती. त्यांच्या फिरण्यामध्ये मनोरंजन नव्हतं. त्यांच्या फिरण्यामध्ये अर्थार्जन नव्हतं. त्यांच्या फिरण्यामध्ये कीर्तीची भूक नव्हती.
त्यांच्या फिरण्यामध्ये प्रतिष्ठा नव्हती, काहीच. त्यांच्या फिरण्याच्या मुळाशी यांपैकी एकही गोष्ट नव्हती. पण आज मात्र आपण ज्यांना वक्ते म्हणतोय, त्यांच्या फिरण्यामध्ये या गोष्टींशिवाय दुसरं काहीच नाही. आणि आज समाजाला या गोष्टींची जाणीव होत नाहीये. ही खूप मोठी खंत आहे. समाज आज सगळा त्यांच्या मागे फिरतोय. ठीक आहे, मनोरंजन करायचंय ना, मग तुम्ही त्याला मनोरंजनाचं नाव द्या. आम्ही नाव देतो प्रबोधनाचं, आम्ही नाव देतो धर्माचं उत्थान करण्याचं, पण करतो फक्त मनोरंजन. आणि जो समाज ज्याच्या जीवनामागे ध्येय फक्त आणि फक्त मनोरंजनाचं उरलेलं आहे, तो समाज लयाला जायला अजिबात वेळ लागत नाही. खूप म्हणजे हे आजची गोष्ट नाहीये. कृष्णासारखा कृष्ण, कृष्णं वंदे जगद्गुरुम, आता जो कृष्ण आहे त्याच्या डोळ्यात देखत त्याची संपूर्ण पिढी नष्ट झालेली आहे. कशामुळे? फक्त आणि फक्त या मनोरंजनामुळे. फक्त मनोरंजनामुळे. हा रघुवंश आपण जो आता अभ्यासतोय ना, त्या रघुवंशाचा जसं जसं पुढे जाऊ आपण, 31 राजांचं वर्णन केलेलं आहे इथं. शेवटचा राजा बघा, अग्निवर्ण, हा याच वंशातला राजा आहे. ज्या वंशात दिलीप, रघु, अजय, दशरथ, राम, मनु यांच्यासारखे सगळे लोक झालेले, त्याच वंशामधला पुढचा तो अग्निवर्ण राजा आलेला आहे. त्याच्या जीवनात फक्त आणि फक्त मनोरंजनाला स्थान उरलेलं आहे. आणि त्या मनोरंजनामुळे त्याने संपूर्ण समाज हा नासवलेला आहे, संपूर्ण समाजाचा विनाश केलेला आहे. स्वतःचा तर केलाच केला, पण जो मनोरंजनाला प्राधान्य देतो तो संपूर्ण समाजाला सुद्धा गर्तेत घेऊन जातोय. मनोरंजन असावं जीवनामध्ये, पण मग त्या मनोरंजनाला धर्म उत्थानाचं नाव देऊ नये. ही गोष्ट वारंवार समाजामध्ये रुजवली पाहिजे. हास्य विनोद आणि धार्मिक संकल्पना यांच्यामध्ये जर काही फरकच राहत नसेल, आणि धर्म हे सुद्धा जर फक्त आणि फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून वापरलं जात असेल, धर्माचा वापर फक्त पोट भरण्यासाठी केला जात असेल, धर्माचं नाव फक्त स्वतःची कीर्ती वाढवण्यासाठी जर घेतलं जात असेल, तर मात्र कुठेतरी समाजाने पुन्हा या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे. ही गोष्ट आजच्या समाजात दिसते आपल्याला. आणि म्हणून या समाजामध्ये दारिद्र्य उभं राहिलेलं, वैचारिक दारिद्र्याला म्हणूया आपण. आणि हे वैचारिक दारिद्र्य पाहून जर विषाद उभा राहत नसेल, किंवा विषादामधून जर हे दारिद्र्य उभं राहत नसेल, तर त्याला विषाद म्हणता येणार नाही. या वैचारिक दारिद्र्याचं दुःख वाटलं पाहिजे, या बौद्धिक दारिद्र्याचं दुःख वाटलं पाहिजे, या आत्मिक दारिद्र्याचं दुःख वाटलं पाहिजे. ज्यांचा आत्मा दरिद्री झाला आहे, ज्यांचा आत्मा कंगाल झालेला आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुला दान द्यायचंय ना, तू काय दान द्या आम्हाला? तुझा विसर न व्हावा. मी अजिबात तुला विसरलो नाही पाहिजे कधीच. त्वमेव सर्वं मम देव देव, ही गोष्ट कधी विसरली पाहिजे नाही. ही गोष्ट विसरता कामा नये. हे खऱ्या अर्थाने वैभव आहे, ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे.
तुझा विसर न व्हावा. मागायचंय ना, ही गोष्ट आपण मागूया ना, पण नाही. आणि त्यामुळं आपल्यात ही दरिद्रता आली. आणि या दारिद्र्याची जाणीव होऊन त्याच्यातून विषाद उभा राहायला पाहिजे. त्याला विषाद म्हटलेले. आजपर्यंत जेवढे पण संत लोक झालेले आहेत, प्रत्येक संतांना या गोष्टीचा विषाद आहे. प्रत्येक ऋषींना या गोष्टीचा विषाद आहे. आणि विषादातून आलेले त्यांचे हे बोल आहेत. माझ्या रामा विसरलीशी म्हणून गर्धवी झालीशी, आता कैसे चोळी लुगडे सदा ढुंग न उघडे, आता कैसी पूर्ण पोळी सदा उकिरडे ढुंडाळी. नाही का? अहो मामी, माझ्या रामाला तुम्ही विसरलेले आहेत आणि म्हणून तुमची ही गत झालेली आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. या वैचारिक दारिद्र्यातून त्यांना विषाद उभा राहून त्याच्यातून हे बोल निघालेले. खरं तर ते सगळे लोक या विषादाच्या पलीकडे होते, पण आपल्यासाठी हे सगळे लोक नाटक करतायत की आम्ही तुमच्यातलेच आहे, ही गोष्ट दाखवण्यासाठी. कारण आम्ही जर तुमच्यातले नाहीये, आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ही गोष्ट जर आम्ही दाखवली तर उद्या हे लोक प्रयत्नच करणं सोडून देतील. ते म्हणतील नाही, आपल्याच्याने शक्यच नाहीये. ते शंकराचार्य होते, ते ज्ञानेश्वर महाराज होते, ते तुकाराम महाराज होते, ते वशिष्ठ ऋषी होते, नाही का, ते विश्वामित्र होते, ते अरुंधती होती, ती अनुसया होती, ते अत्री होते. हे आपण म्हणत राहणार. तो राम होता, रामाने असं जगावं, आपण नाही जगावं. ते शिवाजी महाराज होते, त्यांनी तसं जगावं, आम्ही नाही जगावं. का बरं? ही गोष्ट येऊ नये म्हणून हे सगळे लोक आपल्यासारखे वागलेले आहेत. नाहीतर यांना आपल्यासारखं वागण्याची काही गरज नव्हती. ते दारिद्र्य कुठंतरी नष्ट व्हावं याच्यासाठी यांनी एवढा प्रयत्न केलेला आहे. कायम म्हणजे ते हे जे म्हणतायत, न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथा, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं, परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणं. आता हे जे सगळं आहे, न तंत्र न मंत्र, काही नाही, मला काहीच गोष्टी माहित नाही, असं होईल का? लिहिणारा व्यक्ती कोण आहे आणि त्या लिहिणाऱ्या व्यक्तीचं असं जीवन कधीतरी असेल का? कुपुत्रो जायेत क्वचित अपि कुमाता न भवति. आई मी तुझा कुपुत्र आहे असं ते लोक म्हणतायत. हे लोक कुपुत्र होते का? ते जर कुपुत्र असतील तर मग आपण कोण आहेत? हे लोक कधीच कुपुत्र नव्हते, पण ते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी त्यांनी हा रोल घेतलेला आहे, नाही का? हे जगरूपी जो रंगमंच आहे ना, या रंगमंचावरती ते काही ठराविक कॅरेक्टर घेऊन आलेले आपल्यासाठी. त्यांना काही गरज नव्हती. त्यांना तर भगवंताने आधीच मुक्त करायला सांगितलं, नाही का? यांना मुक्त करा. पण त्यावेळेस ते म्हणतात देवाला, नाही, न मोक्षस्य आकांक्षा भवविभव वांछापि च न मे, न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि न पुनः, अतस्त्वां संयाचे जननी जननैयातु मम वै मृणाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपत. त्याच्यासाठी हे लोक म्हणतात असं की आम्हाला मोक्ष नकोय, आम्हाला पुन्हा इथं जायचंय आणि ह्यांना आमच्या सोबत वरती आणायचंय, मला एकट्याला वरती यायचं नाहीये. आणि आपल्यासाठी ते लोक खाली झुकलेले का? त्यांना समाजातली ही दरिद्रता घालवायची होती, हे दारिद्र्य नष्ट करायचं होतं, ही कंगाली त्यांना नको होती. त्याच्यासाठी त्यांनी केलेला हा जो सगळा प्रयत्न आहे. मग ही अभूती आहे. ज्याप्रमाणे ही अभूती आहे त्याचप्रमाणे जशी अविद्या आहे तशी कुविद्या सुद्धा येते, नाही का? कुविद्या, ही कुविद्या सुद्धा या विषादातून उभी राहते. कुकर्मी कुसंगी कुबुद्धी कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टी कुवाक्य प्रबंध सदाहम, नाही का? हे जे सगळं आहे
ह्या सगळ्यांनी आपण जे बांधलेलो असतोय त्याला कुविद्या म्हटलेलं आहे. कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुदास, कुलाचारहीन, कलाचारलीन. खूप खूप इतका त्या एक एक शब्दांमागे अर्थ भरलेला आहे ना. आणि ते ज्यांनी पण लिहिलेले आहेत हे सगळे आचार्य लोक आहेत, साधे सुधे लोक नाहीयेत. त्यांनी जरी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल की आम्ही तुमच्यासारखेच सामान्य आहोत, पण ही सगळी व्यक्तिमत्व असामान्य आहेत. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीतरी या विषादाने पछाडलेलं आहे. काय वाटलं असेल त्या दिवशी शंकराचार्यांना की ज्या दिवशी त्यांना स्वतःच्या आईचे 3 तुकडे करून एक एक तुकडा स्मशानभूमीवरती नेऊन त्यांचा अंत्यसंस्कार करावा लागला असेल. मग त्यांना या गोष्टीचं दुःख झालेलं नाहीये की हा सगळा समाज माझ्या आईच्या मैतीला आलेला नाहीये, माझ्या आईचे अंत्यसंस्कार करायला एकानेही सहभाग घेतलेला नाहीये, याचं त्यांना दुःख झालेलं नाहीये. पण आज हा समाज कसा बनत चाललेला आहे, माणूस माणसाला विसरत चाललेला आहे. माणसामध्ये हे एवढं पशुत्व कुठून येतंय, माणूस देवाला का बरं विसरत चाललेला आहे. या गोष्टींचा विषाद त्यांना झालेला आहे आणि त्या विषादातून एवढं मोठं कार्य पुढे उभं राहिलेलं आहे. अर्जुनाचं पण ना या विषादातूनच एवढं मोठं कार्य, धर्माचं कार्य, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा त्या धर्मक्षेत्रावरती आज तो उभा आहे. गांडीव धनुष्य हातात प्रचंड त्याने लावलेली आहे धनुष्याला आणि त्याचा टणत्कार करत तो तिथं उभा आहे. त्या धनुष्याचा टंकार त्याच्यासाठी केलेला आहे त्याने. हा टंकार कुठून उभा राहिलेला आहे, तर विषादामधून उभा राहिलेला आहे. तर एवढं मोठं कार्य पुढे उभं होऊ शकतंय. विषाद झालाच नाही तर त्या कार्याला प्रेरणा कुठून मिळणार. त्यामुळे मोक्षाच्या पायामध्ये, भक्तीच्या पायामध्ये, जीवन विकासाच्या पायामध्ये, विकास कर्मांच्या पायामध्ये विषाद हवा. फक्त तो विषाद भौतिक गोष्टींचा नसावा. भौतिक गोष्टींमधून आलेला विषाद नसावा. खूप मोठा विषय विषाद. आपल्या सगळ्यांना वाटेल काय विषाद विषाद विषाद, किती दिवस तो विषादच चाललेला आहे. पण हा जोपर्यंत आपण विषाद समजणार नाहीये तोपर्यंत त्या भक्तीकडे आपली वाटचाल होणार नाही. तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये भगवंताचं स्थान प्रधान कर्मावरती प्राधान्याने येणार नाही. माझ्या जीवनामध्ये इतर सगळ्या गोष्टींना स्थान आहे आणि मग कुठेतरी थोडंफार उरलं तर शेवटी देवाला स्थान मी देतोय. पण माझ्या जीवनामध्ये सगळ्यात प्राधान्यक्रमाने त्याचं स्थान असलं पाहिजे. पण ते कधी होईल, ज्यावेळेस या स्टेज मधून आपण पुढे जाऊ. त्या गोष्टी समजणं ही जोपर्यंत होत नाही, आता फक्त आपल्याला या गोष्टींची माहिती होते, पण या माहितीचं रूपांतर जोपर्यंत समजेमध्ये होत नाही आणि त्या समजेचं रूपांतर जोपर्यंत कृतीमध्ये होत नाही, आचरणामध्ये होत नाही, तोपर्यंत या माहितीचा मग काही एक उपयोग नाहीये. मग जसं 1+1=2, अमुक अमुक एवढ्या एवढ्या वर्षी जन्माला आला, हे इतिहासाचा असो, गणिताचा असो, विज्ञानाचा असो, हा फॉर्म्युला अधिक हा फॉर्म्युला बरोबर तो फॉर्म्युला, नाही का, हे विज्ञानाचा असो किंवा भूगोलाचा असो, कोणताही मग इतर विषयांची जशी माहिती असते तशीच या विषयाची सुद्धा एक माहिती झाली फक्त. पण त्या माहितीचं रूपांतर जोपर्यंत समजेमध्ये होत नाहीये आणि जोपर्यंत त्या समजेचं रूपांतर कृती आणि आचरणामध्ये होत नाही, तोपर्यंत ही फक्त आणि फक्त इन्फॉर्मेशन राहणार आहे आपल्यासाठी. त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर होणार नाही आणि नॉलेजमध्ये जोपर्यंत रूपांतर होत नाहीये तोपर्यंत याच्याद्वारे सब्लिमेशन आपलं होणार नाही, उदात्तीकरण आपलं होणार नाही. ते सब्लिमेशन झालं पाहिजे, ते उदात्तीकरण झालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्नरत असलं पाहिजे. म्हणून मला भारतीयांची विचारधारा अभ्यासायची, म्हणून मला भारतीयांची संस्कृती अभ्यासायची. वैदिकांनी काय विचार केलेले आहेत यांचा अभ्यास मला त्यासाठी करायचा आहे आणि माझं जीवन तसं प्रफुल्लित बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, टवटवीत बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझं जीवन पुष्प भगवंताला आवडेल असं बनवायचंय.
सुगंधी बनवायचंय, स्वरूपवान बनवायचंय. बघूया, करूया त्याच्यासाठी प्रयत्न. 9 वाजून गेलेले, थांबूया. उद्या पुन्हा 8 वाजता भेटू, त्यावेळेस पुढच्या विषयाचं चिंतन करूया.